नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ह्या परिपूर्ण मराठी ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2024मध्ये पहिली अंगारकी चतुर्थी कधी आहे याविषयी माहिती बघणार आहोत. अंगारकी कधी आहे, त्याची तारीख, अंगारकी चतुर्थीच्या पूजेचा मुहूर्त, अंगारकी चतुर्थीचा चंद्रोदयाची वेळ, मंत्र, उपवास कसा सोडावा, उपवासाला काय खावे याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ ओम गण गणपते नमः नक्की लिहा. 2024मध्ये पहिलीच अंगारकी चतुर्थी ही 25 जून 2024 मंगळवार या दिवशी आलेली आहे. या वर्षातील ही पहिलीच अंगारकी चतुर्थी आहे. अंगारकी चतुर्थी वर्षातून 2 वेळा येतात. जर का तुम्ही महिन्यातील येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचे उपवास करत नसाल तर वर्षातून येणाऱ्या या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत उपवास हे नक्कीच करू शकतात. तुम्हाला वर्षभरातील संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याचे पुण्यफळ प्राप्त होणार आहे. यावर्षी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी मंगळवार 25 जून रोजी पहाटे 1:23 सुरू होईल. ही तिथी 25 जून रोजी रात्री 11 वाजता 11:10 संपेल. उदय तिथीच्या आधारे अंगारकी संकष्टी चतुर्थी व्रत 25 जून रोजी पाळले जाणार आहे. अंगारकी संकष्टी चतुर्थीला पूजेचा शुभ मुहूर्त संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पहाटे ते दुपारी 2:32 श्रवण नक्षत्र आहे आणि या दिवशी ब्रह्ममुहूर्त हा 4:05 पासून ते 4:45 AM पर्यंत असणार आहे आणि अभिजित मुहूर्त सकाळी 11:56 पासून ते दुपारी 12:52 पर्यंत असणार आहे. या शुभ वेळेमध्ये तुम्ही श्री गणेशाची पूजा करू शकतात. त्याचप्रमाणे हा संपूर्ण दिवस अंगारकी चतुर्थीचा असल्यामुळे तुम्ही श्री गणेशाची पूजा सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या टायमानुसार तुम्ही करू शकतात. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण दिवसभर उपवास करायचा आहे. या दिवशी गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा करायची आहे. पूजा तुम्ही देवघरात करू शकतात किंवा वेगळ्या पाटावर किंवा चौरंगावर देखील करू शकतात. यासाठी तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर पाण्याने, पंचामृताने, पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा आहे. अभिषेक करत असताना तुम्हाला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा हा मंत्र म्हणायचा आहे किंवा ओम गण गणपते नमः किंवा श्री गणेशाय नमः या मंत्राचा जप करत तुम्ही गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे. त्याचप्रमाणे तुम्ही गणपती अथर्व शीर्षाचं पठण करत देखील गणपती बाप्पांना तुम्ही अभिषेक घालून घ्यायचा आहे. अभिषेक घालून झाल्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती उचलून घ्यायची, कोरड्या कपड्याने स्वच्छ गणपती बाप्पांना पुसून घ्यायचा आहे आणि थोड्याशा अक्षदा चौरंगावर कपडा अंथरून त्यावर ठेवून तुम्हाला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. पूजेला सुरुवात करण्या अगोदर सर्वात अगोदर तुम्हाला दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे. तुम्हाला त्या दिव्याची देखील हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे आणि नंतर तुम्हाला गणपती बाप्पांच्या पूजेला सुरुवात करायची आहे. तुम्हाला जर का गणपती अथर्व शीर्ष म्हणायला येत नसेल तर तुम्ही ओम गण गणपते नमः किंवा श्री गणेशाय नमः या मंत्राचं नामस्मरण करत तुम्हाला ही संपूर्ण पूजा करायची आहे. यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू, चंदन, अक्षदा अर्पण करा. लाल जास्वंदाचं फूल, दुर्वा अर्पण करायचे आहेत. त्याचप्रमाणे कापसाची वस्त्र माळ घालायची आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांना गूळ खोबऱ्याचा नैवेद्य द्यायचा आहे. गूळ खोबरं तुम्ही देऊ शकतात किंवा खडी साखर ठेवू शकतात, दूध ठेवू शकतात किंवा खोबऱ्याची खिरापत तुम्ही ठेवू शकतात किंवा मोदक तुम्ही करून याचा नैवेद्य तुम्ही गणपती बाप्पांना दाखवू शकतात. यानंतर गणपती बाप्पांना धूप, दीप, अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे. दीप तुम्हाला ओवाळून घ्यायचा आहे. गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे. या पद्धतीने तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची आरती देखील करायची आहे. संपूर्ण दिवसभर तुम्हाला उपवास करायचा आहे. उपवासाला तुम्हाला उपवासाचे पदार्थ खायचे आहे.
तुम्हाला एकदम कडकडीत निर्जला उपवास करण्याची गरज नाही। तुम्ही दिवसभर उपवासाचे पदार्थ खाऊ शकतात आणि संध्याकाळी ज्या वेळेस चंद्रोदय होईल त्यावेळेस तुम्हाला चंद्राची पूजा करून तुम्हाला चंद्राला अर्घ्य देऊन तुम्हाला हा चतुर्थीचा उपवास सोडायचा आहे। आता उपवास सोडण्यासाठी तुम्ही कोणतेही घरात शाकाहारी गोडाचे पदार्थ बनवू शकतात। बघा, सात्विक भोजन तुम्हाला करून उपवास हा सोडायचा आहे, जसं की वरण भात, भाजी, चपाती, शिरा, दुधाची खीर किंवा तुम्ही जो मोदकाचा प्रसाद गणपती बाप्पांना दाखवलेला आहे हा प्रसाद खाऊन देखील तुम्ही उपवास हा सोडू शकतात। तर या पद्धतीने तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे। सांगितलेले मंत्र तुम्हाला म्हणायचे आहे। तुम्हाला जो मुहूर्त या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे त्या मुहूर्तामध्ये देखील तुम्ही गणपती बाप्पांची पूजा करू शकतात। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाचा टायमिंग हा रात्री 10:27 होणार आहे। त्यामुळे तुम्ही 10:30च्या दरम्यान चंद्राला अर्घ्य देऊन तुम्ही तुमचा उपवास हा सोडू शकतात। संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व संकट हे गणपती बाप्पा नष्ट करतात। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली, महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा। चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।